रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर जयगड येथील मुलांना अचानक वायू गळतीचा त्रास होऊ लागला आणि शिक्षकांची एकच धावपळ उडाली। शाळेमधील 248 मुलांपैकी 217 जण उपस्थित होती। त्यापैकी 60 जणांना या वायू गळतीचा त्रास होऊ लागला। शिक्षकांनी तातडीने शाळा सोडून दिली आणि त्यानंतर ज्यांना त्रास होत होता त्यांना सगळ्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली। मिळेल त्या वाहनाने हे सगळे शिक्षक विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करत होते। शाळेमध्ये गेली 25 वर्ष काम करतोय। अशा प्रकारचा हा जो झालेला आजचा प्रकार आहे तो याच्या आधी कधीही झालेला नाही, परंतु दुपारी साधारणतः 1च्या दरम्यान किंवा त्या साधारणतः 12:30 ते 1च्या दरम्यान असा मोठ्या प्रमाणामध्ये वायूचा दुर्गंधी आली आणि विद्यार्थ्यांना आणि आम्हाला असं वाटलं की कुठून तरी काहीतरी विचित्र असा वास येतोय। म्हणून मी जिंदाल कंपनीच्या यंत्रणेला आणि आमच्या कमिटीला, आमचे पोटपुणे जे आहेत रवींद्र पोटपुणे जे सचिव आहेत त्यांना कळवलं। त्याच्यानंतर मी आमच्या आणखीन कमिटीच्या लोकांना कळवलं। त्याचबरोबर जिल्हा यंत्रणेला म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाची जी यंत्रणा आहे त्यांना फोन केला आणि जे आमचे शिक्षण अधिकारी मॅडम आहेत त्यांनाही फोन केला। त्याच्यानंतर लगेचच्या लगेच मॅडमने मला सांगितलं की ताबडतोब विद्यार्थ्यांना हॉस्पिटलला न्या तुम्ही, कारण प्रॉब्लेम होऊ शकतो। आणि म्हणून मी लगेचच काही कुठल्याही प्रकारची वाट न पाहता लगेच विद्यार्थ्यांना हॉस्पिटलला हलवलं आणि ते विद्यार्थी मग हळूहळू त्यांची संख्या वाढत गेली। सुरुवातीला फक्त 8च विद्यार्थी म्हणत होते की आमच्या पोटात दुखतंय, मळमळतंय आणि जरा थोडं गरगरतंय, अशा प्रकारची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांची होती। पण नंतर संख्या वाढत गेली आणि ती जवळजवळ 60च्या दरम्यान एवढी संख्या पोहोचली होती। त्यातले काही विद्यार्थी रिलॅक्स झाल्यानंतर ते घरी गेलेले आहेत, पण वाड्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारची समस्या निर्माण झाली आहे आणि त्या वायूचा परिणाम जे कुणबीवाडी म्हणून आहे जवळची तिच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला असं पालकांची प्रतिक्रिया होती। आणि त्याच्यामुळे मग पालकांना बोलवून शाळेत बरेचसे विद्यार्थी घरी पाठवले आणि त्या पद्धतीने आता बरेचसे म्हणजे जवळजवळ 40 विद्यार्थी आम्ही 32 ते 40 विद्यार्थी या ठिकाणी घरी पालकांनी स्वतः आणि आम्ही पण पाठवलेले अशा प्रकारचे विद्यार्थी जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। त्याचबरोबर काही 2-1 विद्यार्थी परकार हॉस्पिटलला असल्याची माहिती सुद्धा मिळते। आता मी आलेलो आहे, आता त्यानंतर आम्ही बघू। कंपनी सांगितलं कंपनी त्या बाबतीत काही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही। आधी सुरुवातीला तर म्हणत होते आमचं काहीच नाही, तशा प्रकारचा आमच्याकडे गॅसच नसतो, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांची होती। पण नंतर मोरे जे PRO होते त्यांनी सांगितलं की हो आमच्याकडे अशा प्रकारचा गॅसचा प्रॉब्लेम झाला म्हणून। तर सुरुवातीला कंपनीकडून उत्तरे मिळाली का तुम्हाला? सुरुवातीला म्हणजे ते काहीच प्रतिक्रिया देत नव्हते की आमचा नाहीच असा आमचा नाही आहे हा भाग, अशा प्रकारची प्रतिक्रिया होती कंपनीच्या लोकांना सांगितल्यानंतर। आता नेमकी काय स्थिती तिकडची शाळेची आहे? आता घरी विद्यार्थी गेलेले आहेत। आता काही विद्यार्थ्यांना परत थोडा त्रास होतो आणि मग ते विद्या म्हणून त्यांचे जे केंद्र आहेत त्या ठिकाणी येतात आणि उपचार घेत आहेत। विद्यार्थी 5वी पासून 12वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत, म्हणजे अशा विशिष्ट एका वर्गाचे नाहीत विद्यार्थी, संपूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आहे। शाळेमध्ये किती विद्यार्थी त्यावेळेला होते? आता 218 विद्यार्थ्यांची हजेरीवर विद्यार्थी आहेत, हजर होते आज 218 विद्यार्थी। यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी दिसतात। हा विद्यार्थिनी याच्यामध्ये जरा जास्त आहेत आणि म्हणजे त्याचं कारण हेच असेल की कदाचित त्या विद्यार्थिनींना त्याचा जास्त हे झाला, कारण त्याची इम्युनिटी पॉवर कमी असल्यामुळे पण होऊ शकतं असं मला वाटतं प्रथमदर्शनी, कारण आपण निदान झाल्यानंतर आपल्याला ते कळलं। रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आलं। 60 विद्यार्थी आणि 1 पालक अशा एकूण 61 जणांवर सध्या या ठिकाणी उपचार सुरू आहेत। सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे। नक्की या ठिकाणी काय झालं होतं, कोणत्या गॅसची गळती झाली होती याबद्दल आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत राहणार आहोत। मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी।